3,500 रुपयांचा गाजर दाखवून आमदारकी मिळवली. आमदार अभिजित पाटलांवर समाधान फाटेंची घणाघाती टीका. शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या मातोश्री मालन शांतीनाथ फाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. वाखरी जिल्हा परिषद गटातून त्यांनी अधिकृतपणे अर्ज भरला आहे. यावेळी बोलताना समाधान फाटे यांनी विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. शेतकऱ्यांना 3,500 रुपये दर देतो असं गाजर दाखवून आमदार झाला, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली असा आरोप त्यांनी केलाय. मालन शांतीनाथ फाटे यांची ही उमेदवारी गोरगरीब अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गांसाठी असल्याचं त्यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ही लढाई असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. चळवळ कुणाला म्हणायचं? कारखानदारा ज्यानं आपल्याला लुटलं, बापाला लुटलं, आपल्याला लुटलं, आज्याला लुटलं, आणि त्यांना जर साथ कोण देत असेल तर ती चळवळीचा कसं म्हणायचं? ती चळवळीचा नाही, ती कारखानदाराचा आहे. त्याला जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला? मला प्रत्येक गरीबातला गरीब शेतकऱ्याला 100 टन ऊस जातो आणि 20-20 टनाच्या 5 खेपा जाते. त्या खेपलाकडे 2-2 टन हंते दया. मला प्रत्येक गावामध्ये काटा उभा करायचा आहे. 10 टनाचा 30-30 हजार रुपये गरीबाचा हाणलं जातात नुसत्या काट्यातनं. ती मला त्या जिल्हा परिषद गणामधनं जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्या गावात काटा असल्यानंतर अब्जावधी रुपये आपल्या शेतकऱ्याचं ही जी कारखानदार हाणते ते आपण कसं वाचवू शकतो हे विजन घेऊन रस्ता असेल, आरोग्य असेल, अनेक प्रकारचा विकास त्या भागामध्ये जे झालेला नाही. आज तुम्ही जर त्या भागामध्ये गेला तर गुडघ्यानं खटायचं, बैलगाडीचा कणा थटल अशी अवस्था त्या भागामध्ये आहे. आणि गडी मोठं तोंड घेऊन सांगतात आम्ही विकास करणार आहे. आणखीन कसला विकास करायचा आहे? म्हणजे नुसतं स्वतःचं प्रपंच मोठं धनदांडगे करायसाठी ही राजकारणाचा धंदा मांडलाय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ह्याला कुठंतरी या जिल्ह्यामध्ये वाचा फोडायचा आहे, न्याय द्यायचा आहे, ही भूमिका माझी आहे. निवडणुकीच्या गेल्या वर्षी 3500 रुपये भाव केला होता, परंतु ते अजून 3000 दिला आहे. आता तुम्ही उपोषण केलं होतं, तुमच्या सहकारी पण त्यांनी सगळ्या कारखान्यावर आंदोलन केलं. 3500 रुपये मागायला काय तुम्ही तत्पर काय आंदोलन झालं? अहो 3500 रुपये दर जाहीर केला, ही द्यायचा नव्हता. ही फक्त तुम्हाला गाजर दाखवायचं होतं. ही गाजर दाखवायचं, मतं घ्यायची आणि आमदार म्हणून आता का मुख गिळून गप्प आहे? का दे नाही 500 रुपये? अनेक वेळेला आम्ही भांडलो, अनेक वेळेला निवेदन दिली, कारखान्यावर जाऊन चर्चा केली. नाही, विठ्ठल सुद्धा बंद पाडायचा. तुमचे सहकारी होते, तुमच्या ते संचालक होतं, सचिन पाटील संचालक होतं. तुम्ही दुसऱ्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या, गावाने म्हणतात. असं लोकांना काय वाटतंय की हे आपल्या कारखान्यात होती, ती दुसऱ्या कारखान्यात? नाही, कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. ही भूमिका त्यांची आहे, ती त्यांनी घ्यायला पाहिजे होती. मी सगळ्या कारखानदाराच्या विरोधात आणि मी एकमेव चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही. मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, पण अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब ह्यांना बरोबर घेऊन समाजकारणाने राजकारण करायचं, एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की ज्यांनी जर गोरगरीब जनतेला बोलवून जर स्वतःची घरं भरली असेल चळवळीच्या नावाखाली तर 100% जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण घरभेदी बरोबर बाहेर काढत असतील. जनता हुशार आहे. अनेक तुम्ही जिल्ह्यातलं निकाल बघितला असतील, जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातून जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांच्या इथे जागा दाखव. लोक फार हुशार आहेत. लोकांना कळतंय खरं तळमळीचा कोण आहे आणि नाटक कोण करतो या हे कळतंय लोकांना. लोक आता हुशार झाली. मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय. सामान्य माणसाला जर न्याय मिळाला, सामान्य माणूस राजकारणाकडे येणार, चांगली माणसं राजकारणाकडे येणार ती, आणि चांगली इकडे बी उभा राहणारा बाद, इकडे बी उभा राहणारा जर लुटारू असेल
तर दोन्हीतला एक येतो या आणि कोण तर आला तर लुटतो या. म्हणून सामान्य माणूस उभा असला पाहिजे. तुम्हाला मत का द्यावं? मी लोकांसाठी गेले 20 वर्ष झालं चळवळीच्या माध्यमातून लोकांसाठी माझ्या किडन्या खराब होस्तर उपोषण केली. माझ्या अंगावर 35 गुन्हा आहेत. मला 2 वेळा जिल्हाबंदी झाली. मी कोर्टात वाऱ्या घालतो या. कार्बन बँकेसमोर एक कोर्ट होतं, सांगोड रस्त्याखाली एक कोर्ट होतं. मला एक दिवस 2 तारखा असतात. तालुका कोर्टात एक, जिल्हा कोर्टात एक. नवीन कोर्ट झालं ती त्याच्या भीती चिरायला लागल्या. मी 20 वर्ष झाले हेलपाट घालतो या. आणखीन काय केलं पाहिजे लोकांसाठी? मी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी लोकांसाठी. म्हणजे मी प्राणपणाला लावलाय. मला उपोषणामध्ये मला आणखीन 1-2 दिवस जर मार्ग निघाला नसता तर माझं काय झालं असतं. म्हणजे हे सगळ्या लोकांनी बघितले. ह्याच्यापेक्षा दुसरं, जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही. जीव वतून टाकलाय लोकांसाठी. आणि जे काय इथनं पुढे करायचं आहे ते सामान्यासाठी करायचं. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं, उपाशी राहिला, अगदी जीवाची पर्वा केली नाही, तेच ऊस पट्टा मोठ्या प्रमाणात आहे बाकी, तो शेतकरी मदत करेल तुम्हाला 100%. त्यांच्या अंतकरणाला माहित आहे बँकेत स्लिप भरताना ही 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख आगाव आल्यात. ती कुणामुळे आल्यात या ही प्रत्येकाला माहिती आहे. कुणी जीव पणाला लावला, कोण आबदलं, कुणी गावगाव सगळ्या सभा घेऊन या माहोल उठवून शेतकऱ्यांना जागे केलं, ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. गटाला तर माहितीच आहे कारण त्याच गटात होता आंदोलन. पण जिल्ह्याला माहित आहे की हा माणूस प्रामाणिकपणे झटतो या. 2017ला सुद्धा आपण 9 दिवस उपोषण करून या जनतेला न्याय मिळवून दिला होता. त्यावेळेला काय आपल्या समोर भविष्यात राजकारण करायला डोक्यात नव्हतं. असतं तर मी त्यावेळेला उभा राहिलो असतो. पण माझी उमेदवारी ही लोकांनी जाहीर केली, जनतेने जाहीर केली. तुम्ही उभा राहायला लागते. आधी तुम्ही माघार घेऊ नका. तुम्हाला कोण लालच दाखवल, तुम्हाला दबाव आणल, तुम्हाला कोण काय बी म्हणाल, पैसा नाही काय, आम्ही वर्गण काढू. आम्ही तुमच्या मागे 1 वोट 1 नोट म्हणून उभा राहू. पण तुम्ही उभा राहायला लागते. मला त्या गटातनं एका गावातनं रोज 15-15, 20-20 फोन येते. म्हणून मी उमेदवारी जाहीर केली. नाहीतर माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं लढायचं. तुम्हाला खरं सांगू, काही जरी झालं तर आता माघार नाही, अजिबात नाही. काही झालं लढणार. माघार नाही. लढणार. लढणार आणि विजय बी होऊन येणार.